सुद्धा शुभेच्छा देण्यासाठी आपल्याला हजर राहिला. त्याचा एक फायदा असा झाला की आपल्यामधलं अंतर कमी झालं, तुम्ही आणखी जवळ आला आणि आपण सर्वजण एकत्र राष्ट्रीय सण साजरा करतो आणि यातून एक एकात्मतेची भावना पुन्हा एकदा जास्त जागृत होत राहील. खरं तर हे जे ध्वजारोहण आहे आणि यासाठी जो मला सन्मान मिळाला हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये असलेली अतिशय एक खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या देशाचा झेंडा आपल्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येतं आणि ही संधी मला आपल्या विद्यालयानं दिली आणि आपले सर्व संचालक आहेत, त्यानंतर अध्यक्ष आहेत आणि सर्व शिक्षक स्टाफ आहे, कर्मचारी आहे, सर्व बालक मित्रमैत्रिणी, या सर्वांचा मी खूप खूप आभार आहे. मला तर सुरुवातीला आभार नाही मानायला पाहिजे, परंतु ही गोष्ट असं आहे की माझ्यासाठी ही जीवनामध्ये सुवर्ण संधी असं मी मानतो आणि याबद्दल मी आपल्यासाठी किती धन्यवाद व्यक्त करून ते बोलतोय. आता खरं तर मी खूप मोठं एक अर्धा पाऊण तासाचं भाषण तयार करून आलेलो, पण आता पावसानं घोटाळा केला आणि तुमची सुटका झालेली आहे. तर खरं तर एक मला आमच्याच घरातून सूचना होतं की थोडं कमी बोला, मुलांना जास्त त्रास देऊ नका. तर मी म्हटलं की बाबा प्रमुख कोण आहे तर तेवढा कमी चान्स घेणार आहे आणि त्यासाठी मी एक थोडंच एक 5 मिनिटांसाठी सांगतो. थोडं शांत राहा आणि ऐकून घ्या. तर महत्वाची गोष्ट म्हणजे आपण उत्साहानं पुन्हा एकदा समोर आलाय ही खूप चांगली बाब आहे, कारण मुलं आत गेल्यानंतर काही काही जण कशी निघून गेले असते आमच्या निघून जायची मुलं पुन्हा थांबली. अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी साहेबांना संचलन खूप छान केलं होतं, एकूण नियोजन अतिशय शिस्तबद्ध. तर स्वातंत्र्यामध्ये आपण एक गोष्ट आहे की स्वातंत्र्य कशासाठी पाहिजे, का पाहिजे, स्वातंत्र्य म्हणजे काय. तर याच्यामध्ये दोन शब्द आहेत, स्वतंत्र आणि परतंत्र. तर स्वतंत्र म्हणजे मोकळी किंवा शहराच्या नाही, स्वतंत्र त्याच्यामध्ये तंत्र हा शब्द आहे म्हणजे कोणाच्या तरी तंत्राने आहे. ते स्वतंत्र आहे की परतंत्र. त्या तंत्र आहे म्हणजे आपण एका संविधान आहे आता आपल्या समजा, तर त्याच्यानुसार आपण वागायचं. मग ते कोण राबवतं, आपलीच माणसं राबवतात आपल्यावरती राबवतं, हे स्वातंत्र्य, हे स्वतंत्र. आता म्हणजे आपल्याला जसं आपल्याला याच्यामध्ये जे हक्क मिळतं तसंच सरांनी सांगितल्याप्रमाणे कर्तव्य सुद्धा आहे. तर यासाठी हे जे स्वतंत्र आहे, तर हे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले की आपल्या लोकांनी आपल्यावरती राज्य करावं की जे कायदे नियम आहेत ते पूर्वीपासून जे समाजाला नियमन करणारे तर ते आपल्या लोकांनी राबवले तर ते जास्त आपल्या लोकांचे फायदे होईल. यासाठी हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं, कारण बाहेरच्या लोक जर आले त्यांनी स्वातंत्र्य की त्यांचा फायदा होईल. तर यासाठी हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं. तर या स्वातंत्र्याचा आपण किती फायदा घ्यायचा हे बघितलं पाहिजे आहे. आणि महत्वाचं मी ज्या वेळेला विचार करतो काय बोलायचं, तर मला 2-3 दिवस विचार करतो. तर मला एकच याच्यामधून एकाच शब्दामध्ये मिळालं ते म्हणजे अखंडता. तर भारत पूर्वी हा अखंड भारत म्हणजे जो हा नव्हता, तर लहान देशांमध्ये होते. आपण पारतंत्र्यामध्ये का होतो, आपण पारतंत्र्यामध्ये अखंड भारत नव्हता. तर काय झालेलं की ज्या वेळेला अगदी मला वाटते 1200 साली किंवा त्याच्या आधी मोहम्मद घोरीनं ज्यावेळी आक्रमण सुरुवात केली तर लहान राजे होते आणि ते लहान राजे जिंकत गेले. आता फक्त लहान राजे होते म्हणून नाही, परंतु झालं काय की शेजारचा लहान राजा काय सांगायचं की तुम्ही या, आपण दोघं मिळून यायला जिंकूया. आणि मग हे असं जिंकत केल्यावरती ते एक त्याच्या विरुद्ध झालं, त्याच्या शेजारचा त्याच्या विरुद्ध झालं, असं करत करत अखंड भारताचा दास हळूहळू 1500 सालापर्यंत काय झालं की निम्मा दास मुघल म्हणजे शासकाने पूर्वीला घेतला आणि राहिलेला जो दक्षिणेकडचा भाग होता तो जास्त जिंकता आला नव्हता. तर तो नंतर इंग्रजांच्या कालावधीमध्ये पुढे हळूहळू काय झालं, तर इंग्रजांचं कसं होतं की बाकीच्या जे आधी मुघल शासक जे आले ते खूप मोठं सैन्य घेऊन आले, पण इंग्रज काही मोठं सैन्य घेऊन आले नव्हते. मग इंग्रजांनी का राज्य केलं हे आपल्याला समजावून घ्यायला पाहिजे. स्वातंत्र्य काय मिळालं आणि हे कसं टिकवायचं, कारण हे टिकवायचं आपल्याला पुढं. त्यामुळे आपल्याला आधी विचार केला पाहिजे की आपण पारतंत्र्यात का गेलो. पारतंत्र्यात एक तर पहिल्यांदा त्यांचं सैन्य मोठं आलं, त्याच्यामुळे आपलं किंवा आपापसात म्हणजे आपली जी रोग झाला तर त्याच्यामुळे झालं. आणि इंग्रजांच्या काळामध्ये काय झालं की त्यांची शस्त्रास्त्र ही आणि त्यांची आधुनिकता ही खूप पुढे होती. तर आपल्या इथल्या शस्त्रांच्या पेक्षा त्यांची शस्त्र मोठी होती. ज्यावेळी पन्हाळगडावरती महाराज वरती होते कैदेत होते, शिंदेजीवरनं लिहिलेला होता, तर त्यावेळी पहिल्यांदा त्यांनी त्यांची मोठी तोफ आणली आणि ती तोफ टाकली
तिथून ती सुरुवात झाली. म्हणजे की त्यांच्या शस्त्रांना इथल्या शेजारच्या राजाने म्हणजे आदिलशहाने काय केलं की शिवाजी महाराजांच्या विरुद्ध इंग्रजांना वापरला. असं प्रत्येक वेळेला होत गेलं आणि शेवटी प्लासीची जी लढाई झाली तर त्याच्यामध्ये प्लासीच्या लढाईमध्ये सिराज युद्धाचा त्याचं 50,000 सैन्य होतं, इंग्रजांचं 8,000 सैन्य होतं. परंतु त्यांचं तंत्र चांगलं होतं. त्यांचा गोळी जो त्यांचा काय तोफा होता तो त्यांनी झाकून ठेवलेला आणि सिराजुद्दौलाचा उघडा होता आणि त्याच्यामध्ये सगळं भिजलं गेलं आणि त्याच्यामध्ये परत मीर कासिम म्हणून एक होता सिराजुद्दौलाचा अगर त्याचं कोणतं असेल आणि त्याच्यामध्ये त्यानं मदत केली आणि सिराजुद्दौलाच्या साथीनं इंग्रज जिंकले आणि तिथून ती सुरुवात झाली आणि शेवट जो झाला तो 1818 मध्ये शनिवार वाड्यावरती आपल्या ज्यावेळेला त्यांनी कब्जा केला. तर अशा प्रकारे हे साम्राज्य आपल्या एकमेकांच्या भेदभावातून आणि तंत्रज्ञानाच्या कमतरतेतून ही पहिली गोष्ट आहे. त्यामुळे आपण आता लक्षात काय ठेवलं पाहिजे की हे स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर आपण आपला भेदभाव जो आहे किंवा जो आपला जो अखंड भारत आहे मग त्याच्यामध्ये प्रांतिक वाद हे प्रत्येकाकडे वाद सगळीकडे असणार आहे, परंतु त्याच्यावरील सामोपचारानं कसा मार्ग काढता येईल आणि हे वाद न करता अखंड भारत कसा करता येईल याची जबाबदारी आता इथून पुढच्या पिढीवरची आहे आणि हेच आपण त्यांचं करणं पाहिजे. कारण या